नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेतो, ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. मंडळी, त्याच अनुषंगाने आपण मागच्या भागामध्ये जे सुंदर आरवी गाव बघितलेलं होतं, तिथलं जरबेराची शेती बघितलेली होती किंवा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची यशोगाथा आपण तिथे जी बघितलेली होती ना, हा मागचा भाग अनेकांना आवडला आणि तसा प्रतिसाद त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करणारा, विविध उपाय सुचवणारा हा जनता दरबार आम्ही नेहमीच बघत असतो. आम्हाला खूप आवडतो आणि हा कार्यक्रम आम्ही सारे कुटुंबीय एकत्र बसून बघतो. पण त्याचबरोबर जनता दरबारची वेळ जास्त वाढवा असंही आम्हाला अनेकांनी सांगितलं. जनता दरबार जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम फार चांगला असतो तुमचा. ज्या काही तुमची जी काही भूमिका आहेत, म्हणजे तुम्हाला लोकांच्याबद्दल सक्रिय जी काय भावना आहेत त्या चांगल्या आहेत. हां, आणि आमचं जी काय कुटुंब आहे ती सगळी फॅमिली तुमचा हा जनता दरबारमध्ये पाहतो. वा, आवडतो. आवडतो आम्हाला. सूचना आहेत का काही, काय करायला पाहिजे अजून? जनता दरबारमध्ये तुमचं जो काय टायमिंग आहे हे अल्प टायमिंग आहे, टायमिंग वाढून पाहिजे. हां, तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करता म्हणून तुम्हाला धन्यवाद, अशाही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत असतात. तुम्ही आम्हा साऱ्या शेतकऱ्यांचा विचार करता म्हणून तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद, अशी ही प्रतिक्रिया आम्हाला ठिकठिकाणी मिळत असते. त्यातूनच आपल्या जनता दरबारला हा जो भरभरून प्रतिसाद मिळत आहे ना, त्यासाठी अनेक अनेक धन्यवाद. आणि जनता दरबारसाठी हे जास्त महत्त्वाचं ह्या क्षणी अशासाठी आहे की आज आपल्या जनता दरबारचा 199वा एपिसोड आहे. मंडळी, असाच भरभरून प्रतिसाद तुम्ही सगळेजण आपल्या जनता दरबारला देत राहा. जास्तीत जास्त लोकांना आपल्या जनता दरबारमध्ये सामील करून घेऊया. आपण सगळेजण सकारात्मकता वाढवूया, रुजवूया आणि आपल्या भोवतालची ही सृष्टी आहे ना, ही अधिक सुंदर करूया, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना दिगंतापर्यंत सुख, समृद्धी, समाधान नक्कीच प्राप्त होईल. आणि त्यासाठीच आपण जनता दरबारमध्ये सामील होऊया. त्यासाठी तुमचा, आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. अर्थात तुम्ही तो काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. मंडळी, एखाद्या कोरडवाहू प्रदेशातल्या सगळ्या नद्या तुडुंब भरून वाहू लागलेल्या आहेत. नाले, ओढे, विहिरी काठोकाठ भरलेले आहेत. या पाण्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगार शेती बहरलेली आहे. आणि इतकं पाणी मिळालं तरीही पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणारच असाही दृढ विश्वास शेतकरी वर्गात आहे. अशा गावांची जलप्राप्ती आज आपण बघणार आहोत. आणि अर्थात जलप्राप्ती म्हणल्यानंतर जलयुक्त शिवार अभियान हे ओघानी आलंच. मंडळी, ह्या सगळ्या गावांमध्ये गेल्या 1-2 वर्षामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जी जी कामं झाली ना, त्याची यशोगाथा आता आपल्याला बघायला मिळत आहे. पण असं असलं ना तरी ह्या भागामध्ये एकेकाळी पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष होतं. ज्यावेळेस आता इतकी भयानक परिस्थिती ह्या भागामध्ये की प्यायला 8-8 दिवस पाणी सुटत नव्हतं परिसरामध्ये काही गावात. तर मिरजगाव असं गाव आहे की त्याला पाईपलाईन पाणी पुरवठा योजना आहे म्हणून जमलंय, परंतु शेतकऱ्याला एक एक थेंबाचं महत्त्व कळालंय. पूर्णपणे टँकरवर अवलंबून असलेली अशीच ही सगळी गावं होती. आणि उन्हाळ्यामध्ये शेती म्हणा किंवा फळबागा जगवण्यासाठी ह्या साऱ्या गावांना पूर्णपणे टँकरवर अवलंबून राहावं लागत होतं. टँकरने जगवले. काय झालं होतं सांगा मला, टँकरला किती पैसे पडायचे? आणि टँकरला तसं टँकर आपला घरचा असल्यामुळं 200 रुपयाला टँकर पडायचा आपल्याला. बरं, 200 रुपयाला 5000 लिटर. पण बाहेरून घ्यायचं झालं असेल तर? बाहेरून घ्यायचं म्हणलं 600 रुपये लागायचे. बरं. ते पण मिळत नाही. 600 रुपये तरी बी पाणी भेटत नव्हतं. आणि किती दिवस टाकायला लागायचं टँकरनी? 4 महिने? 4 महिने पाणी रोज? टाकायचं. हो, रोज. म्हणजे किती पैसे गेले आणि आता किती फायदा झालाय? रोज 12-15 खेपा आणायचो होतो आम्ही टँकरच्या. अरे वा. रोज. आता बंधाऱ्यामुळे रोजचे 5000 वाचले असं म्हणणं. 2-1000 रुपये, 2-2500 रुपये, 3000 रुपये वाचले. 4 महिन्याचे? रोजचे. हो, पण 4 महिने रोज 2000 असे 4 महिने म्हणजे किती तुमचा निधी वाचला? म्हणजेच एखादी बाग जगवण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे 2.5 लाख रुपये फक्त टँकरवर खर्च करावे लागत होते. पण आज मात्र हा सारा परिसरच पालटून गेलेला आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे. आता या मान्सूनमध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस मिळाला तर आपल्याकडे सगळीकडे चोहोकडे पाणीच पाणी दिसतंय आणि अतिशय समाधानी झालेलं शेतकरी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून हेच चित्र सातत्यानं निरंतर आणि सर्वदूर दुर्गामी परिणाम करणारं शेतकऱ्याच्या जीवनावरती आहे आणि हे निर्माण करण्याचं या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी स्वप्न बघितलंय आणि त्याची कारवाई करण्याची माझ्यावर आपल्या सर्वांवरती आहेत. ही भक्कमपणे सक्षमपणे जर पार पाडली तर आपला राज्य हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि देशात एक नंबर झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, जलसंधारण खात्याचे मंत्री प्राध्यापक राम शिंदे सरांच्या मतदारसंघातल्या काही गावांना आम्ही भेट दिली आणि तिथली जलप्राप्ती बघून आम्ही अक्षरशः थक्क झालो. अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुका हा दुष्काळी आणि टंचाईग्रस्त असाच आहे, पण इथे जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आलं आणि ह्या वर्षी इथे नजरेला पाणी दिसायला लागलं. जलयुक्तमुळं ह्या जिल्ह्यामध्ये असणारे 12-13 तालुके जे DPEP तालुके आहेत, ज्याला कोरडवाहू तालुके म्हणतो आपण, ते आवर्षण तोरण तालुके आहेत. या तालुक्यामध्ये शाश्वती निर्माण झालेली, पाण्याची शाश्वती आहे. गावामध्ये पाण्याची शाश्वती निर्माण जर झाली तर लोकांना त्या ठिकाणी उत्पन्नाची शाश्वती निर्माण होते आणि लोक मग गावात राहू शकतात आणि गावामध्ये जो काही शहरीकरणाचा ओढा आहे तो थांबवण्यासाठी खऱ्या अर्थाने जलयुक्ताची मदत होऊ शकते. मंडळी, जामखेड तालुक्यातल्या मिरजगाव, बाभळगाव आणि कर्जत ह्या गावांना आज आपण भेट देणार आहोत. कर्जत या गावातून 2 नद्या वाहतात, ज्या ह्या वर्षी दुथडी भरून वाहते. नुकताच प्राध्यापक राम शिंदे सरांच्या हस्ते इथे जलपूजनाचा कार्यक्रमही झालेला आहे. नदीला इतकं पाणी बघून इथला महिला वर्ग प्रचंड खुश झालाय. ज्यावेळेस इथं जलपूजनचा कार्यक्रम घेतला त्यावेळेस इथं कर्जत शहरातल्या अनेक महिला पण या ठिकाणी उपस्थित होत्या आणि अनेक महिलांच्या डोळ्यामधून जसे नदीमधून पाणी वाहतंय तसं अनेक महिलांच्या डोळ्यातून आनंद अश्रू की कर्जतच्या नदीला आणि एवढं पाणी हे कधीच नाही, हे त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं. या पद्धतीने त्या महिलांच्या डोळ्यामध्ये पण आनंद अश्रू होते. म्हणजे महिलांना जितका आनंद झाला तितकाच पालकमंत्री नामदार प्राध्यापक राम शिंदेला झाला, शहरातल्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना झाला आणि आता शहरातले अनेक लोक इकडे फिरण्यासाठी इथं येतात. इथं रस्ता वगैरे काय नव्हता, हा रस्ता वगैरे नंतर याच्यामध्येच कामामध्ये हा रस्ता थेट इथपर्यंत खालच्या ह्याच्यापर्यंत बनवला. लोकांना अप्रोच रोडच झाला, म्हणजे रस्ता पण झाला, पाणी पण झालं आणि सगळ्या 14 किलोमीटर मधले शेतकरी पण या ठिकाणी बागायतदार झाले आणि कर्जत शहरामधले जे काय बोर होते त्या आम्ही सर्वे केला. त्याचं सगळ्यांना एक अर्ज वाटून सर्वे केला की तुमचे बोर पहिले किती दिवस चालायचे, किती पाणी यायचं, किती लिटर यायचं. तर त्या सर्वेनुसार कर्जत शहरातले नुसते नगरपंचायत हद्दीमधले 1359 बोर रिचार्ज याच्यामध्ये झालेले. त्या माध्यमातून आता आमच्या नगरपंचायतचा पण लोड कमी झाला की रोज पाणी नाही सुटलं, 8 दिवसाला सुटलं तरी मोर्चे काय आमच्याकडे याचा धंदा राहिला. कर्जतच्या नदीला इतकं पाणी, अविश्वसनीय वाटणारीच ही गोष्ट आहे. पण आज कर्जतमधल्या या दोन्ही नद्यांना भरपूर पाणी आलेलं आहे. इथले शेतकरी बागायतदार झालेलं आहे. पाणी मिळालेलं तर आहेच, पण त्याचबरोबर नगरपंचायतीवरचा पाण्याचा लोड कमी झालेला आहे. जलयुक्तमुळं सगळं काट्या होत्या, सगळं झाडं झुडपं त्यांनी सगळं स्वच्छ केलं. साहेबांचं, बापूचं यांचं सगळ्यांचं योगदान आहे. साहेबांचं, कृषी साहेबांचं यांचं सगळ्यांनीच करून व्यवस्थित झालं. त्या टायमाला म्हणजे उन्हाळा आम्हाला जाणवला नाही 2 महिने शेवट. पण मग आता टँकर नाहीये, नाही प्यायच्या पाण्याला पण टँकर मुक्त झालात तुम्ही. हो, वा. एकूण 22 बंधारे या 14 किलोमीटरमध्ये भरलेले आहेत. अरे वा. त्याच्यामध्ये नवीन झालेले 3 अशी एकूण 25 बंधारे कर्जत गावाच्या हद्दीमध्ये, कर्जत नगरपंचायतच्या हद्दीमध्ये भरलेले आहेत. आणि स्वतंत्रच्या काळापासून या गावची ओळख दुष्काळी गाव म्हणून ओळख होती. परंतु जलयुक्त शिवार अंतर्गत कामं झाल्यानंतर या गावाला आणि या गावाच्या अंतर्गत येणाऱ्या वाड्यांना सातत्यपूर्ण या ठिकाणी पाणी पुरवठा या जलयुक्त शिवारच्या कामामुळे होऊ लागलेला आहे. किती साधारण पाणी किती जमा झालं असेल, म्हणजे आता ही जे प्रत्येक आहे त्याचं खोलीकरण किती झालेलं आहे? आता एकूण जे 22 बंधारे आहेत आणि नवीन झालेले त्याच्यामध्ये परिस्थितीनुसार खोली झालेली इथं कमीत कमी 1.25-2 परस या ठिकाणी खोल आहे. खालचा बंधारा पण तितकाच खोल आहे. ह्या कानोळा नदीवरचे सगळे बंधारे 1.5 ते 1.25 परसाच्या खोलीपर्यंत या ठिकाणी
खोली मिळालेली आहे. मुळात इथे नद्या किती आहेत आणि नद्या एकूण कर्जत गावाच्या भोवताली, शहराच्या भोवताली लिंडी नदी आणि कांदुळा नदी ह्या 2 नद्या आहेत. ते दोन्ही नद्यांचं झालेलं आहे का? दोन्ही नद्याचं झालेलं बरं, त्याच्यावर बंधारे पण घातले. बंधारे पण घेतले. पूर्वी आम्ही मजूर म्हणून इतरांकडे कामाला जायचो, पण आता पाणी आलं आणि स्वतःचा व्यवसाय आम्ही सुरू केला. आम्ही ज्यावेळेस लोकांच्या कामाला जायचो, ज्यावेळेस हे जलशिवार योजनेचं काम आल्याच्या नंतर आम्ही ह्या उन्हाळ्यापासून स्वतःचा वैयक्तिक धंदा चालू केला की बाबा एक गाय घेतली. त्याच्यानंतर आम्हाला गायीनं दुधाच्या ह्याच्यातून आमचा घरपरपंच वगैरे चालू लागला. आणि हे जलशिवार योजनेचं प्रंत साहेब होते, सुपेकर साहेब आहेत, बप्पू आहेत आमचे देवराऊत, यांनी मार्गदर्शनातून जे आम्हाला भरपूर इथं सहकार्य झालं. हे पाणी साठवण्याच्या बाबतीत तंत्रशुद्ध कार्यवाही करण्यात आलेली आहे. तर जलयुक्तमध्ये आम्ही मूळ 3 कामं आम्ही हाती घेतली. ही 3 कामं जी आहेत, जुने जलस्रोत आहे त्याची दुरुस्ती करायची, जेणेकरून त्याच्यावर पूर्वी जो खर्च झालेला होता म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त पाणी आपल्याला साठवता येईल. त्यानंतर जुन्या जलस्रोतात दुरुस्ती झाल्यानंतर जिथं नवीन आपल्याला स्टोरेज स्ट्रक्चर घेता येईल किंवा जो भाग पाणी अडवण्यापासून थोडासा वंचित राहिला आहे तिथं आपल्याला एक नवीन स्ट्रक्चर आपण इथं प्रपोज केले. हे फक्त आम्ही एक स्टोरेज स्ट्रक्चरसाठी केलं. नंतर तिसरा जो मुद्दा होता आम्हाला पाणी जागच्या जागी जिरवणे, म्हणजे शेतामध्ये पडलेलं पाणी हे बाहेर न जाऊ तिथं ऑन दी स्पॉट मुरवणे, त्याला आपण म्हणतो की मूलस्थानी जलसंधारण म्हणतो. त्याकरिता आम्ही डीप CCT ज्याला आपण एकदम खोल सलग समतलचर म्हणतो ते एक, आणि कंपार्टमेंट बंडिंग हा मोठ्या प्रमाणात आम्ही प्रोग्राम घेतला. जवळपास 3,500 हेक्टरवर हा प्रोग्राम घेतला आणि 250 ते 350 हेक्टर डीप CCT आम्ही याच्यामध्ये केली. त्यामुळं काय झालं की वरून पावसाचं पडलेलं पाणी त्यामध्ये साठलं आणि जागच्या जागी मुरलं. म्हणजे त्याचा जो परिणाम जो आहे तो लगेचच आम्हाला 8 दिवसामध्ये दिसून आला. आणि त्याचं सर्व पाण्याचं जे ग्राउंड वॉटर जे आहे ते मागच्या 5-6 वर्षात जेवढं ग्राउंड वॉटर डिप्लीट झालं होतं आमचं ते पूर्ण ग्राउंड वॉटर रिचार्ज व्हायला मदत झाली. जसं पाणी साठायला लागलं तसं आमच्या कामांना लोकाश्रय मिळायला लागला. जसं जसं काम होईल ना तसं तसं लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या यायला लागल्या, लोकांना काम हो वाटावं लागलं. सुरुवातीला आम्ही काम चालू केव्हा लोकांना वाटायचं की आमच्या इकडं आलं नाही पाहिजे शेतात, पण परत परत कसं झालं की थोडं जरी शेतात आलं तरी लोकांनी थोडं चांगल्यापैकी सहकार्य केलं. आणि एवढं जर लोकांनी सहकार्य केलं नसतं तर काम करू शकलं नसतं आम्ही. आमची कृतार्थ भावना आहे की कशी पण बोलताना सांगितलं की कामं केली होती, अशीच कामं बरेच दिवस राहायची, पाणी येत नसायचं. यावर्षी कामंही केली आणि पाऊसही निसर्गाने पण साथ दिली. त्या साथीमुळे हे सगळं पाणी आज आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता पाणी वापराच्या बाबतीतही काही विशिष्ट नियम निकष यांनी ठरवलेले. ती कुणी याच्यावरती मोटरी टाकायच्या नाही, डायरेक्ट पाणी उचलायचं नाही आणि जास्तीत जास्त ठिबक किंवा स्प्रिंकलरच्या माध्यमातून शेती करावी असं आव्हान आम्ही त्या केलेलं आहे. तसे ठराव पण झालेले आहेत. दुष्काळामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व आम्हाला समजलेलं आहे. त्याचबरोबर मंडळी, कर्जतमधल्या जलसंपन्नतेचं हे जे दृश्य आहे ना हे अतिशय सुंदर आहे. मन प्रसन्न करणारा असाच अनुभव आम्हाला कर्जतमध्ये आला. कर्जतमध्ये श्री गोदड महाराजांचं मंदिर ही खूप पवित्र ठिकाण आहे. महाराजांच्या समाधीचं दर्शन आम्ही घेतलं. तसंच महाराजांच्या वापरातल्या काही वस्तूही तिथे ठेवलेल्या आहेत. गोदड महाराजांनी संवत्सरी लिहिलेली आहे. ती दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी वाचली जाते आणि त्या वर्षातल्या महत्त्वाच्या घडामोडी त्यातून समजतात आणि त्या खऱ्याही ठरतात. मंडळी, या वर्षी महाराजांनी वर्तवलेल्या भाकितांमध्ये समाधानकारक पाऊस हे भाकीत तंतोतंत खरं ठरलेलं आहे. श्री गोदड महाराजांना प्रणिपात करून आता आपण मिरज गावला जाऊया. मंडळी, आम्ही इथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होतो ना तेव्हा वाटेत आम्हाला अनेक ठिकाणी पाणी दिसतच होतो. एके ठिकाणी तुडुंब भरलेला तलाव दिसला. त्यात गाईगुरांना आंघोळ घालण्याचं काम चालू होतं. या मावशींचं म्हणणं असं होतं की अहो, आम्हाला पूर्वी प्यायलाही पाणी नव्हतं, आंघोळी कुठून, आणि आता गाईगुरांचं तर विचारूच नका. पण ह्या वर्षी मात्र गाई